नमस्कार, मी गौरी टिळेकर. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अगदी 2च दिवस आधी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या चर्चा रंगू लागल्या. काँग्रेस सहमत असेल तर शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPAचे अध्यक्ष होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जाऊ लागला आणि त्यानंतर केंद्रासह महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चांना उधाण आलं. दरम्यान सद्यस्थितीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या UPAच्या अध्यक्ष आहेत आणि असं असताना आता हे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं अशा चर्चांमुळे राजकीय वातावरणामध्ये मोठी खळबळ उडाली. दरम्यान काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी संपर्क साधला असं पवारांचे सहाय्यक म्हणाले. मात्र शरद पवारांनी ते वृत्त नाकारलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पहिल्यांदा पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना UPAचे अध्यक्ष बनवण्याबाबतच्या वृत्तांमध्ये कोणतंही तथ्य नाही, त्या बातम्या खोट्या होत्या असे शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र खुद्द शरद पवार हे वृत्त नाकारत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. भाजपला शह देण्यासाठी एक सक्षम पर्याय किंवा आव्हान ठेवण्याची गरज असताना विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी ही शरद पवारांना देण्यात यावी असं राष्ट्रवादीचे काही नेते म्हणतात. पवार साहेबांकडे अनुभव आणि क्षमता आहे, ते विरोधी पक्षांनाही एकत्र ठेवू शकतात आणि महाराष्ट्रातील प्रयोग हा राष्ट्रीय स्तरावर करण्यास प्रयत्न केला जाऊ शकतो. हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे असं राष्ट्रवादीच्या गोटातील काही नेत्यांचं म्हणणं आहे. एकीकडे UPA अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे पवारांच्या समोरची दुसरी आव्हानं सुद्धा फार मोठी आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्रातील भाजपकडून सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षांना एकत्र आणण्याचं काम हे शरद पवारांनीच केलं असं सर्वसामान्यपणे मत हे राजकीय वर्तुळामध्ये आहे. दुसरीकडे पवार हे UPAमध्ये अधिक पक्ष आणू शकतील आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय ठरवू शकतील असा मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल असा जो विश्वास आहे तो पवारांच्या सहाय्यकांनी व्यक्त केलाय. परंतु याच पार्श्वभूमीवर वयाच्या 80व्या वर्षी शरद पवार यांच्यासमोर 2 मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे शरद पवार यांना राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची 5 वर्षांची मुदत ही पूर्ण होईल याची खात्री करायची आहे आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादीचं नेतृत्व येत्या काळामध्ये कोण करणार हे ठरवायचं आहे. कारण काही वर्षांनंतर शरद पवार हे राजकारणामध्ये सक्रिय राहणार नाहीत आणि त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याची चर्चा किंवा याची उत्सुकता ही राष्ट्रवादी पक्षासह राजकीय वर्तुळात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच खरं तर थोड्याफार दिवसांच्या नियमित अंतरानं सरकार पाडण्याचे प्रयत्न होत राहिल्याची वृत्त ही वारंवार समोर येतात आणि याच पार्श्वभूमीवर भाजप आता ऑपरेशन लोटसची रणनीती आखतच आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार हे फार काळ टिकणार नाही असे दावे हे वारंवार भाजपचे नेते करतात. 3 पक्षीय सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असतो आणि तो दिसतोय आणि त्यामुळे या 3 पैकी एक पक्ष जर बाहेर पडला तरच हे सरकार पडेल असं म्हटलं जातं. दुसरीकडे असंही म्हटलं जातं की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या बहुतेक आमदारांनी सत्तेत राहण्यासाठी भाजपला नाकारलं होतं. असे अनेक आमदार हे आता पुन्हा एकदा पक्ष बदलू इच्छितात, अर्थात भाजपमध्ये जाऊ इच्छितात आणि म्हणूनच भाजपचे वरिष्ठ नेते हे वारंवार हे महाविकास आघाडीचं सरकार पडेल असे दावे करतायत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष टिकवण्याचं हे पहिलं आव्हान शरद पवारांपुढे. आता दुसरं आव्हान आहे पवारांचा उत्तराधिकारी कोण असेल. पवारांनी पक्षातील अनेक तरुण नेत्यांना घडवलंय, ज्यामध्ये त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अशा अनेक तरुणांना शरद पवारांनी राजकारणाचे धडे दिले आहेत, जे आता पक्षाचे आघाडीचे नेते आहेत. पण त्यांचा उत्तराधिकारी कोण होईल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अजित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारस असतील असं म्हटलं जात होतं, कारण ते ज्येष्ठ पवारांनंतर अर्थात शरद पवारांनंतर पक्षातील सर्वात लोकप्रिय नेते मानले जातात. मात्र शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यामध्ये कुठेतरी विश्वासाची कमी निर्माण झाली आहे. त्याला अनेक कारणं आहेत आणि मुख्य कारण आहे ते म्हणजे गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भाजपसोबत अजित पवारांनी स्थापन केलेलं 80 तासांचं सरकार. भाजपसोबत त्यावेळी अजित पवारांनी हातमिळवणी केली आणि पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अजित पवारांवर शरद पवार विश्वास ठेवतील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा.
मात्र या पार्श्वभूमीवर यापूर्वी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवार यांनी काय म्हटलं होतं तेही पाहूया. शरद पवार त्यावेळी असं म्हणाले होते की राष्ट्रवादीकडे युवा नेत्यांचा एक मोठा समूह आहे. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी सर्वांना मान्य असणाऱ्या अनेकांची नावं मी सांगू शकतो आणि पक्षात नेतृत्व करण्याचे अनेक गुण त्यांच्याकडे आहेत, असं पवार यांनी एका मुलाखतीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अंतर्गत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीनुसार अजित पवार हे अजूनही पक्षामध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. सर्वत्र हे माहिती आहे की अजित पवार हे अजूनही पक्षामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि ते पक्षातील सर्वात लोकप्रिय नेते सुद्धा आहेत. इतर नेत्यांचं योगदान कोणीही नाकारत नाही, परंतु अजित पवार यांची जागा कोणालाही घेता येत नाही असं सुद्धा राष्ट्रवादीच्या गोटामध्ये म्हटलं जातं. तर दुसऱ्या आहेत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे. गेल्या काही वर्षांमध्ये पक्षामध्ये सुप्रिया सुळे यांचा उदय हा शरद पवारांनी आपल्या मुलीला मोठ्या जबाबदाऱ्या देण्यासाठी केल्याचे संकेत आहेत. राजकीय वर्तुळामध्ये तशा चर्चा होतात. सुप्रिया सुळे या आता पक्षातील हाय कमांडचा एक भाग आहेत आणि मुख्य निर्णयांमध्ये त्यांची भूमिका ही प्रमुख असते. मात्र अजित पवार यांना मात्र निश्चितच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला आवडणार नाही, हे अगदीच शक्य आहे असं सुद्धा म्हटलं जातं. आता एकीकडे अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांची नावं शरद पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून जेव्हा चर्चिली जातात, तेव्हा दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये नेमक्या काय चर्चा होतात तेही पाहूया. असं म्हटलं जातं की पवार हे कधीही सक्रिय राजकारणामधून निवृत्त होणार नाहीत, कारण राजकारण हा पवारांचा ऑक्सिजन आहे. गंभीर शस्त्रक्रिया आणि वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा शरद पवार हे त्याच जोमानं राजकारणामध्ये सक्रिय आहेत. राजकीय क्षेत्रातल्या सर्वात सक्रिय नेत्यांपैकी ते एक आहेत आणि म्हणून ते कधीही राजकारणापासून दूर होणार नाहीत असं राजकीय विश्लेषक सांगतात. दरम्यान एकीकडे युपीए अध्यक्षपदाच्या आपल्या नावाच्या होणाऱ्या चर्चांबाबत शरद पवारांनी अगदी स्पष्टपणे सांगत कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलंय, तर दुसरीकडे आता 80 वर्ष पूर्ण होणाऱ्या शरद पवार यांच्या समोर ही दोन अत्यंत मोठी राजकीय आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे भाजपच्या हातातून सत्ता काढून घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्यात निर्माण केलेलं महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष टिकवणं आणि दुसरं आपला उत्तराधिकारी नेमणं. दरम्यान शरद पवार हे देशासह राज्याच्या राजकारणातले एक अत्यंत मातब्बर नेते आहेत आणि अत्यंत मोठे नेते मानले जातात. सक्रिय मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्या नावाची चर्चा ही सातत्यानं होत असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये होत असते. येत्या काळामध्ये शरद पवार यांची राजकीय नेमकी खेळी काय असणार, नेमके राजकीय निर्णय काय असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि दुसरीकडे ही जी दोन मोठी आव्हानं शरद पवार यांच्या समोर आहेत, जी म्हटली जातात, ती शरद पवार येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं पेलतात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत, अनेक चांगले कार्यक्रम राबवले आहेत आणि त्यांचा हा वाढदिवस हा अधिक चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत. आणि दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र शरद पवार यांच्या पुढच्या राजकीय आव्हानांची आणि राजकीय निर्णयांची सुद्धा जोरदार चर्चा आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.